महाभारत भाग 19। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाभारताच्या कथेत। मागच्या भागात आपण पाहिलं, दानवीर कर्णाने मोठा त्याग केला। त्याने कवच कुंडल दान केली। त्याच्या दानशूरतेने इंद्रही थक झाले। इंद्राने कर्णाला दिव्य अस्त्र दिलं। हे अस्त्र होतं वासवी शक्ती, पण ते फक्त एकदाच वापरता येणार होतं। कर्णाने ते अस्त्र जपून ठेवलं, कारण त्याला अर्जुनाचा पराभव करायचा होता। पण कर्णाला एक सत्य माहीत नव्हतं। त्याच्या आयुष्यात एक मोठं रहस्य दडलं होतं। हे रहस्य त्याच्या जन्माशी संबंधित होतं, आणि ते रहस्य कुंतीच्या मनात होतं। कुंतीने कर्णाला जन्म दिला होता, पण त्यावेळी ती अविवाहित होती। समाजाच्या भीतीने तिने कठोर निर्णय घेतला। तिने आपल्या बाळाला नदीत सोडून दिलं। कर्णाला अधिरथ आणि राधा यांनी वाढवलं, म्हणून कर्ण त्यांनाच आपले आईवडील मानत होता। पण काळ पुढे सरकत होता। कर्ण आता एक महान योद्धा बनला होता। तो दुर्योधनाचा सर्वात जवळचा मित्र झाला, आणि पांडवांचा मोठा शत्रूही बनला। पण कुंतीच्या मनात मात्र वेगळंच वादळ होतं। तिला माहीत होतं की कर्ण कोण आहे। कर्ण हा तिचाच पहिला पुत्र होता, आणि पांडवांचा तो मोठा भाऊ होता। एक दिवस कुंतीने कर्णाला भेटण्याचं ठरवलं। ती कर्णाला शोधत त्याच्यापर्यंत पोहोचली। कर्णाने कुंतीला पाहिलं, आणि तिचा आदरपूर्वक स्वीकार केला। पण कुंतीच्या डोळ्यांत दुःख होतं। तिने कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य सांगितलं। कुंती म्हणाली, कर्ण, तू माझा पुत्र आहेस। हे शब्द ऐकून कर्ण स्तब्ध झाला। त्याला आपल्या जन्माचं सत्य समजलं। तो कुंतीचा पहिला पुत्र होता, याचा अर्थ एक मोठं सत्य होतं। युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्व त्याचे छोटे भाऊ होते। कर्णाच्या मनात भावनांचं वादळ उठलं, पण त्याने दुर्योधनाची मैत्री विसरली नाही। कुंतीने कर्णाला विनंती केली। तिने त्याला पांडवांच्या बाजूने येण्यास सांगितलं। तिने सांगितलं की तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस। तुझं स्थान पांडवांमध्ये सर्वात मोठं आहे। पण कर्णाने शांतपणे उत्तर दिलं। त्याने दुर्योधनाशी केलेली मैत्री आठवली। ज्यावेळी संपूर्ण जग त्याला कमी लेखत होतं, त्यावेळी दुर्योधन त्याच्या पाठीशी उभा राहिला होता। म्हणून कर्ण दुर्योधनाला सोडायला तयार नव्हता। पण कर्णाने कुंतीला एक वचन दिलं। तो म्हणाला की युद्धात काहीही झालं तरी तो तिच्या 5 पुत्रांना मारणार नाही। त्याने फक्त अर्जुनाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला। कर्ण म्हणाला की युद्धानंतरही तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, कारण अर्जुन किंवा कर्ण यापैकी फक्त एकच जिवंत राहणार होता। कुंतीला आपल्या मुलाचं दुःख समजलं, पण आता नियतीचा निर्णय बदलणं कठीण होतं। कर्णाने आईला वचन दिलं, पण दुर्योधनाशी असलेली मैत्रीही कायम ठेवली। आणि इथून महाभारताची कथा एका भयंकर युद्धाकडे पुढे जाऊ लागली। कारण आता कर्णाला सत्य माहीत होतं, आणि तरीही तो आपल्या मार्गावर ठाम होता। पुढे जे घडणार होतं ते संपूर्ण कुरुवंशाचं भविष्य बदलणार होतं। पण युद्ध सुरू होण्याआधी अजून एक मोठी घटना घडणार होती। श्रीकृष्ण स्वतः हस्तिनापुरात जाणार होते, पांडवांसाठी शांततेचा प्रस्ताव घेऊन। पण दुर्योधन हा प्रस्ताव स्वीकारणार होता का, की युद्ध टाळण्याची शेवटची संधीही नष्ट होणार होती? दुर्योधन श्रीकृष्णांचं म्हणणं का नाकारतो, आणि श्रीकृष्णांनी त्याला दिलेला इशारा काय होता? हे जाणून घेण्यासाठी महाभारताचा पुढचा भाग नक्की पहा, कारण पुढच्या भागात येणार आहे श्रीकृष्णांची हस्तिनापुरातील शेवटची शांतिदूत म्हणून भेट। पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा भाग आत्ताच लाईक करा। महाभारताची कथा आवडत असेल तर सबस्क्राईब करा। पुढचा भाग चुकू नये म्हणून बेल दाबा, आणि ही कथा आपल्या मित्रांना शेअर करा। पुढच्या भागात युद्धाची चाहूल अधिक स्पष्ट होणार आहे। पुन्हा भेटूया महाभारताच्या पुढच्या भागात। जय श्री कृष्ण।